Hello dear students, today we are going to learn 1.5 Seeing Eyes Helping Hands. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 7वीच्या पुस्तकातील 1.5 Seeing Eyes Helping Hands या पाठाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. Seeing Eyes Helping Hands. Everyone in New Vision High School was busy. तर न्यू व्हिजन हायस्कूल नावाचे एक स्कूल आहे, तर त्या स्कूलमध्ये सर्वजण बिझी होते. द इनॉग्रेशन ऑफ द प्रोजेक्ट सीइंग आईज हेल्पिंग हँड्स वॉज स्केड्यूल्ड टू टेक प्लेस नेक्स्ट वीक. मग त्या शाळेमध्ये सीइंग आईज हेल्पिंग हँड्स या प्रोजेक्टचं इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन होणार होतं आणि ते पुढच्या वीकमध्ये त्यांनी स्केड्यूल केलेलं होतं. इट वॉज गेटिंग लेट फॉर सेंडिंग आउट द इन्व्हिटेशन्स. मग इन्व्हिटेशन्स सेंड करण्यासाठी इन्व्हिटेशन्स पाठवायला आधीच उशीर होत होता. ॲट लास्ट द प्रिन्सिपल हरसेल्फ प्रिपेअर्ड द फॉर्मल इन्व्हिटेशन. मग त्या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल मॅडम होत्या त्यांनी एक फॉर्मल इन्व्हिटेशन तयार केलं. द आर्ट टीचर अँड हर स्टुडंट्स मेड कॉपीज ऑफ इट. आणि मग त्या शाळेतल्या आर्ट टीचर आणि त्यांचे विद्यार्थी मिळून त्यांनी त्या फॉर्मल इन्व्हिटेशन कार्डच्या कॉप्या बनवल्या. हेअर इज अ सॅम्पल ऑफ वॉट दे डीड. मग आता पुढे आपल्याला इन्व्हिटेशन कार्डचं सॅम्पल दिलेलं आहे, ते आपण पाहू. वी सॉलिसिट युअर प्रेझेन्स ॲट द इनॉग्रेशन ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे आम्ही तुम्हाला सॉलिसिट म्हणजे विनंती करत आहोत की इनॉग्रेशनच्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे, प्रेझेंट राहायचं आहे. सीइंग आईज हेल्पिंग हँड्स ॲट दी हँड्स ऑफ श्रीमती विमला नाईक, फॉर्मर प्रिन्सिपल ऑफ न्यू विजन हायस्कूल अँड प्रेसिडेंट सहाय्यक समाज. तर पहा, या श्रीमती विमला नाईक ज्या होत्या त्या फॉर्मर म्हणजे माजी मुख्याध्यापिका होत्या न्यू विजन हायस्कूलच्या, तसेच आता त्या सहाय्यक समाजच्या प्रेसिडेंट आहेत. डॉक्टर A.M. चौधरी, डीन न्यू लाईफ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हॅज काइंडली ॲग्रीड टू प्रिसाइड ओव्हर द फंक्शन. मग डॉक्टर A.M. चौधरी जे की न्यू लाईफ मेडिकल कॉलेजचे डीन आहेत, तर त्यांनीसुद्धा कार्यक्रमाला हजर राहण्याचं मान्य केलेलं आहे. तर पहा, येथे आपल्याला वेळ दिलेली आहे, टाईम 10 AM to 11 AM, संडे 9 जुलै 2017. व्हेन्यू म्हणजे कार्यक्रमाचं ठिकाण काय आहे, असेंब्ली हॉल न्यू व्हिजन हायस्कूल ऑफ मेन स्ट्रीट गिरगाव. सुहासिनी आंबेकर, प्रिन्सिपल न्यू विजन हायस्कूल. तर सुहासिनी आंबेकर या न्यू विजन हायस्कूलच्या आत्ताच्या प्रिन्सिपल आहेत. तर माजी प्रिन्सिपल कोण होत्या, श्रीमती विमला नाईक. त्यांच्या हस्ते हे या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं. V.S. अजिंक्य, टीचर इनचार्ज SEHH म्हणजे सीइंग आईज हेल्पिंग हँड्स या प्रोजेक्टचे ते इन्चार्ज आहेत. तसेच कोमल शेलार, तसेच नितीन वाळके, स्टुडंट सेक्रेटरीज. तर हे दोन्ही जण स्टुडंट सेक्रेटरीज आहेत. तर पहा, या प्रकारे इन्व्हिटेशन कार्डचे इथे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. फाइंड द डिफरंट वेज इन विच यू कॅन सेंड दिस इन्व्हिटेशन युजिंग इंटरनेट. तर मग इंटरनेटचा उपयोग करून तुम्ही अजून फॉर्मल इन्व्हिटेशन कार्ड्सचे सॅम्पल्स पाहू शकता. ऑल्सो अ नोटीस वॉज पुट अप ऑन द स्कूल नोटीस बोर्ड टू इन्व्हाइट स्टुडंट्स अँड पॅरेंट्स टू द इनॉग्रल फंक्शन. मग या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला इन्व्हाइट करण्यासाठी स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला इन्व्हाइट करण्यासाठी स्कूलच्या नोटीस बोर्डवर एक नोटीससुद्धा लावण्यात आलेली होती. तर आता नोटीसचं सॅम्पल कसं आहे आपण ते पाहूया. नोटीस. स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 7 अँड देअर पॅरेंट्स आर इन्व्हायटेड टू द इनॉग्रेशन ऑफ द प्रोजेक्ट सीइंग आईज हेल्पिंग हँड्स ॲट द हँड्स ऑफ श्रीमती विमला नाईक. तर पहा, इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना या कार्यक्रमासाठी इनॉग्रेशनच्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. श्रीमती विमला नाईक, फॉर्मर प्रिन्सिपल ऑफ न्यू विजन हायस्कूल
and President Sahayak Samaj. Dr. A.M. Chaudhary, Dean, New Life Medical College and Hospital, has kindly agreed to preside over the function. Time 10 a.m. to 11 a.m. Sunday 9 July 2017. Venue Assembly Hall, New Vision High School off Main Street, गिरगाव. या प्रकारे हे सॅम्पल तयार करण्यात आलेलं आहे. Many times the school authorities have to communicate with your parents. How is it done in your school? How are written communications sent? तर पहा, तुमच्या शाळेतसुद्धा स्कूल ऑथॉरिटीज तुमच्या पॅरेंट्सशी किंवा तुमच्याशी कम्युनिकेशन्स करत असतील तर ते कशाप्रकारे केलं जातं, कशाप्रकारे नोटीस लावली जाते याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. आणि ते कशाप्रकारे लिहिलं जातं किंवा पाठवलं जातं याचासुद्धा अभ्यास करायचा आहे. विथ युअर टीचर्स हेल्प गेट 2 or 3 स्पेसिमेन्स ऑफ नोटिसेस अनाऊन्समेंट्स पुट अप ऑन द स्कूल नोटीस बोर्ड. मग तुमच्या शाळेमध्ये जे नोटीस किंवा अनाऊन्समेंट्स लावल्या जातात त्या शेल्फमध्ये, तर त्याचे नमुने तुम्हाला पाहायचे आहेत. स्पेसिमेन्स म्हणजे नमुने, तर त्याचे नमुने तुम्हाला तेथे पाहायचे आहेत. टीचर्स मेड फोन कॉल्स टू सम स्पेशल इन्व्हायटीज. हेअर इज अ सॅम्पल ऑफ वन सच टेलिफोन कॉन्व्हर्सेशन. मग आता जी टीचर आहेत त्यांनी स्पेशल इन्व्हायटीज म्हणजे ज्यांना इन्व्हिटेशन द्यायचं आहे त्यांच्यासाठी एक कॉन्व्हर्सेशन इथे दिलेलं आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे ते सॅम्पल कसं आहे. रिसेप्शनिस्ट. हॅलो गिरगाव टाइम्स. तर रिसेप्शनिस्ट म्हणजे काय, तर पहा, रिसेप्शनिस्ट म्हणजे कार्यालयात विचारपूस करून, लोकांना विचारपूस करून त्यांना त्यांच्या संबंधित कार्यात मदत करणारी व्यक्ती. गिरगाव टाइम्सच्या ऑफिसमधले जे रिसेप्शनिस्ट होते त्यांनी हे वाक्य उच्चारलेलं आहे. टीचर गुड मॉर्निंग. आय एम विश्वास अजिंक्य. गुड मॉर्निंग, मी विश्वास अजिंक्य आहे. फ्रॉम न्यू व्हिजन हायस्कूल. फ्रॉम न्यू व्हिजन हायस्कूल. कुड आय स्पीक टू युअर न्यूज एडिटर मिस्टर शशांक प्लीज. मी तुमच्या न्यूज एडिटर मिस्टर शशांक यांच्याशी बोलू शकतो का. रिसेप्शनिस्ट जस्ट अ सेक. टीचर थँक यू. न्यूज एडिटर हॅलो मिस्टर अजिंक्य. शशांक स्पीकिंग. हाव आर यू. तर न्यूज एडिटर ते बोलत आहेत की आता मी मिस्टर शशांक बोलत आहे, तर तुम्ही कसे आहात. टीचर फाईन. हाव आर यू. न्यूज एडिटर फाईन. टीचर मिस्टर शशांक आय हॅव अ रिक्वेस्ट. आय एम कॉलिंग फ्रॉम न्यू व्हिजन हायस्कूल. तर मिस्टर शशांक, माझी एक विनंती आहे. रिक्वेस्ट म्हणजे विनंती. तर मी न्यू व्हिजन हायस्कूल येथून बोलत आहे. आवर स्कूल इज स्टार्टिंग अ न्यू सोशल वर्क प्रोजेक्ट. तर आमची शाळा एक नवीन सामाजिक समाजसेवेचा प्रकल्प सुरुवात करत आहे. द इनॉग्रेशन इज ऑन द कमिंग संडे. तर त्याचे उद्घाटन येत्या रविवारी करण्यात येत आहे. वी आर सेंडिंग यू द ऑफिशियल इन्व्हिटेशन टुडे. तर आम्ही तुम्हाला एक ऑफिशियल इन्व्हिटेशन पाठवत आहोत. न्यूज एडिटर आय सी. टीचर आवर आयडिया इज टू मेक आवर स्टुडंट्स अवेअर ऑफ देअर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. तर आमची ही कल्पना आमच्या विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदाऱ्यांबद्दल जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट करत आहोत. रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदाऱ्या आणि सोशल म्हणजे सामाजिक जबाबदाऱ्या. इट विल बी अ बिग प्रोजेक्ट. आणि हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. अँड वी होप इट विल सेट अ ट्रेंड फॉर ऑल स्कूल टू फॉलो. तर मग आम्हाला आशा आहे की हा जो ट्रेंड आहे हा सर्वच शाळा फॉलो करतील, म्हणजे सर्वच शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू होईल. वी वूड लाईक टू युअर पेपर टू कवर द फंक्शन प्रॉमिनंटली. आमचा जो पेपर आहे गिरगाव टाइम्स, त्या पेपरामध्ये आमच्या शाळेच्या कार्यक्रमाची न्यूज किंवा त्याचं रिपोर्ट जो आहे तो पेपरात येईल.
तर आम्हाला फार आवडेल. न्यूज एडिटर, वेल दिस संडे इज गोइंग टू बी अ बिझी डे. तर या रविवारी तर सध्या खूप बिझी डे आहे तो. बट ॲज यू से, परंतु तुम्ही जसं सांगत आहात, द प्रोजेक्ट इज ॲन इम्पॉर्टंट वन. तर प्रोजेक्टसुद्धा महत्त्वाचा आहे. इट शुड गेट गुड पब्लिसिटी. आणि त्या प्रोजेक्टला एक चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळायला हवी. वेन डिड यू से इज द फंक्शन. कार्यक्रम कधी आहे, तुम्ही काय सांगितले होते? टीचर, दिस संडे ॲट 10 इन मॉर्निंग. या रविवारी सकाळी 10 वाजता. न्यूज एडिटर, फाईन, आय हॅव मेड अ नोट ऑफ इट. ठीक आहे, तर मी ते नोट डाऊन करून घेतो. टीचर, थँक्यू व्हेरी मच. ॲन ओरल इन्व्हिटेशन. तर हे एक ओरल इन्व्हिटेशन होतं, म्हणजे जे काही आपण तोंडी सांगितलेलं होतं. तर आता पहा पुढे, स्टुडंट्स पास ऑन द मेसेज टू देअर पॅरेंट्स. हेअर इज अ सॅम्पल. तर आता विद्यार्थ्यांनीसुद्धा त्यांच्या पालकांना इन्व्हिटेशन्स सांगितलेलं आहे. तर त्याचं जे कन्व्हर्सेशन आहे त्याचं पुढे एक सॅम्पल दिलेलं आहे. तर ते आपण आता वाचूया. मम्मी, यू अँड डॅडी आर इन्व्हायटेड टू आवर स्कूल ऑन संडे द 9th, सेड समीर. समीर त्याच्या आईला सांगत आहे की तुला आणि पप्पांना शाळेत इन्व्हिटेशन आहे येत्या 9 तारखेला. व्हॉट्स द ऑकेजन. म्हणजे कार्यक्रम काय आहे? आवर स्कूल इज गोइंग टू रन अ प्रोजेक्ट कॉल्ड सीइंग आईज हेल्पिंग हँड्स. मग आमच्या शाळेत सीइंग आईज हेल्पिंग हँड्स या प्रोजेक्टचं उद्घाटन आहे किंवा तो प्रोजेक्ट सुरू होत आहे. देअर इज अ फंक्शन टू इनॉग्रेट इट ऑन संडे ॲट 10 शार्प. तर येत्या रविवारी त्याचे उद्घाटन 10 वाजेला, सकाळी 10 वाजता होणार आहे. स्टुडंट्स ऑफ 7th स्टँडर्ड आर इन्व्हायटेड विथ देअर पॅरेंट्स. मग इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत त्या कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन दिलेलं आहे. वेअर इज इट. ते कुठे आहे? इन दी स्कूल असेंब्ली हॉल. तर स्कूलच्या असेंब्ली हॉलमध्ये. हाऊ लाँग विल इट बी. तर ते किती वेळ चालेल? अबाउट ॲन अवर. म्हणजे एखादा तास तरी लागेल. मिसेस नाईक विल बी देअर टू. शी इज गोइंग टू इनॉग्रेट इट. तर मिसेस नाईक ज्या आहेत त्या प्रोजेक्टचं, त्या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन करणार आहेत. आय सी. अँड व्हॉट्स इज द प्रोजेक्ट अबाउट. ओके, तर हा प्रोजेक्ट कशाबद्दल आहे? ओ, वी आर ऑल गोइंग टू विजिट प्लेसेस अँड वर्क फॉर अदर्स टर्न बाय टर्न. तर आम्ही टर्न बाय टर्न काही प्लेसेसला विजिट करणार आहोत आणि तेथे काम करणार आहोत दुसऱ्यांसाठी, म्हणजे मदत करणार आहोत. दे विल एक्सप्लेन दॅट ऑन संडे. तर ते सर्व त्या कार्यक्रमात एक्सप्लेन केलं जाईल. सो यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन इट आरंट यू. तर तू सुद्धा त्या प्रोजेक्टमध्ये, त्या कार्यक्रमात पार्टिसिपेट करणार आहे का? येस मम्मी. लेट्स सी. डॅडी आय कांट बोथ गो. तर पहा, तुझे बाबा आणि मी तर दोघंजण तर काही येऊ शकणार नाही. बट वन ऑफ अस विल अकंपनी यू. पण आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जण तुझ्यासोबत नक्कीच येईल. दॅट वुड बी नाईस बिकॉज मिस्टर अजिंक्य हॅज स्पेशली आस्क ऑल द स्टुडंट्स टू टेल देअर पॅरेंट्स अबाउट इट. तर ठीक आहे, मिस्टर अजिंक्य यांनी तसं सांगितलंच आहे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना या कार्यक्रमाबद्दल कळवायचं. तर पहा विद्यार्थ्यांनो, आता आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करणार आहोत. दिस पॅसेज कंटेन्स 4 डिफरंट टाईप्स ऑफ इन्व्हिटेशन्स. दे आर अ फॉर्मल इन्व्हिटेशन, अ नोटीस, अँड ओरल इन्व्हिटेशन, अनदर ओरल इन्व्हिटेशन. तर पहा, या पॅसेजमध्ये आपल्याला 4 प्रकारचे इन्व्हिटेशन्स दिलेली आहेत. रीड ईच इन्व्हिटेशन केअरफुली. म्हणजे प्रत्येक इन्व्हिटेशन हे काळजीपूर्वक वाचायचं आहे. कीपिंग इन माइंड द लिस्ट ऑफ 8 क्वेश्चन्स गिवन बिलो. तर आता पुढे आपल्याला 8 प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. नोट द ॲन्सर्स इन युअर नोटबुक. व्हेरीफाय दॅट द फॉर्मल इन्व्हिटेशन ए कवर्स ऑल दी 8 पॉईंट्स. तर आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की फॉर्मल इन्व्हिटेशन, तर त्यामध्ये आपल्याला हे पुढील 8 पॉईंट्स कवर करायचे आहेत.
पहा पुढे काय काय पॉईंट्स दिलेले आहेत. हू इज सेंडिंग गिविंग द इन्फॉर्मेशन. तर त्याचा आन्सर आहे सुहासिनी आंबेकर, प्रिन्सिपल, न्यू विजन हायस्कूल. VS अजिंक्य, टीचर इंचार्ज, SEHH, कोमल शेलार अँड नितीन वाळके, स्टुडंट्स सेक्रेटरीज ऑफ SEHH. What is the program? The inauguration of a project. Third, what is the name of the project? प्रोजेक्टचं नाव काय आहे? Seeing Eyes Helping Hands. Who will inaugurate it? त्याचं उद्घाटन कोण करणार आहे? श्रीमती विमला नाईक, फॉर्मर प्रिन्सिपल ऑफ न्यू विजन हायस्कूल अँड प्रेसिडेंट सहायक समाज. Who will preside over the function? Dr. A.M. चौधरी, Dean, New Life Medical College and Hospital. What time will the function start? 10 a.m. Where will it take place? In the Assembly Hall, New Vision High School, off Main Street, Girgaon. How many names get mentioned in the invitation? इन्व्हिटेशन कार्डमध्ये किती नावं मेन्शन केलेली आहेत? तर 6. Now see which of these 8 points are covered in the other invitations. B, C and D. Put tick marks against the points that are covered. B, C, D या उरलेल्या 3 कॉन्व्हर्सेशन इन्व्हिटेशन्समध्ये पुढील 8 पॉईंट्स कवर झालेले आहेत किंवा नाही त्याचा आपल्याला इथे टिक मार्क करायचा आहे. तर पहा त्याचं आन्सर. Second, prepare a formal invitation for a function you have arranged at home. It should clearly state the following points. तर आता पहा पुढे तुम्हाला एक फॉर्मल इन्व्हिटेशन प्रिपेअर करायचं आहे जे की तुम्ही तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं एक फॉर्मल इन्व्हिटेशन तुम्ही तयार करायचं आहे. तर आता पुढील पॉईंट्स त्यामध्ये मेन्शन करायचे आहेत. हू इज इन्व्हायटिंग पीपल टू द फंक्शन, म्हणजे लोकांना इन्व्हिटेशन कोण देत आहे. द डेट अँड टाईम, अ पोलाइट रिक्वेस्ट टू अटेंड द फंक्शन. व्हॉट प्रोग्राम इज, म्हणजे नेमका कार्यक्रम कशाचा आहे ते. आणि द व्हेन्यू, द प्लेस वेअर द फंक्शन विल टेक प्लेस. तर कार्यक्रमाचे ठिकाण तसेच वेळ आणि तारीख तसेच नम्र विनंती ॲड करायची आहे. याचं आन्सर आपण पुढे दिलेलं आहे. Write an imaginary telephone conversation in which you invite your friend to the about function. तर एक तुम्ही इमॅजिन करून तुमच्या मित्राला तुम्ही इन्व्हाइट करत आहात असं एक कॉन्व्हर्सेशन तुम्हाला लिहायचं आहे. पहा त्याचं उत्तर आपण पुढे दिलेलं आहे. फोर, इमॅजिन समवन हॅज इन्व्हायटेड युअर फॅमिली. असं इमॅजिन करा की कोणीतरी तुमच्या फॅमिलीला इन्व्हाइट केलेलं आहे टू द प्रोग्राम, म्हणजे कार्यक्रमाला. अँड यू वेअर द ओनली पर्सन ॲट होम वेन द इन्व्हिटेशन वॉज गिवन ओरली. तर आता तुम्ही ज्यावेळेस इन्व्हिटेशन दिलं गेलं त्यावेळेस तुम्ही घरी एकटा होतात आणि ते जे इन्व्हिटेशन होतं ते ओरली दिलेलं होतं, म्हणजे फोन कॉलवर वगैरे असं. Write a note 4-5 lines to pass on the message to other people in your family, or write an imaginary conversation in which you pass on the message to your parents. तर आता 4-5 ओळींचा एक मेसेज लिहून ठेवायचा आहे किंवा मग एखादं इमॅजिन करून कन्व्हर्सेशन तुम्हाला इथे लिहायचं आहे जेणेकरून तुमच्या पॅरेंट्सला तो मेसेज काय आहे ते कळेल. तर याचं उत्तरसुद्धा आपण इथे पुढे दिलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीइंग आईज हेल्पिंग हँड्स या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे आणि या पाठामध्ये काय दिलेलं आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी मी अपेक्षा करते. जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर
नक्की करा. धन्यवाद.